हे गाइज वेलकम बॅक टू चॅनल. तर आपल्याकडे भारत हेवी इलेक्ट्रिकल लिमिटेड BHEL कडून रिक्रुटमेंट आलेली आहे. डिग्री आणि डिप्लोमा दोघांसाठी पण आहे. आणि हे एक मॅन्युफॅक्चरिंग एंटरप्राइज आहे किंवा मग कंपनी आहे. PSU आहे म्हणू शकता, म्हणजे नाहीच. 1964 पासून कामावर लागलेला आहे. आणि म्हणजे जे मोठे मोठे हे राहते ना, जसे जनरेशन ट्रान्समिशन वगैरे मध्ये सपोज आपला अल्टरनेटर आहे, ट्रान्सफॉर्मर आहे आणि बाकी पण हे तर आपल्या पॉवरमधले झाले, पण म्हणजे मोठे मोठे मशीन्स आहेत ते बनवतात हे. तर त्याची रिक्रुटमेंट आहे. तर इथे जर पाहिले तुम्ही 150 इंजिनियर बनणार आहे आणि 250 सुपरवायझर ट्रेनी बनणार आहे. इंजिनियर ट्रेनी आणि सुपरवायझर ट्रेनी. तर हे डिग्रीवाल्यांसाठी आहे, हे डिप्लोमावाल्यांसाठी आहे. तर 150 250 किती झाले, 300 400 टोटल 400 जागा आहे. ते इलेक्ट्रिकलसाठी 25 जागा आहे इंजिनियर ट्रेनीमध्ये. आणि हे तिचेवाले कुठे 22 पोस्टिंग कुठे भेटेल, त्रिची, राणीपेठ, बँगलोर. त्रिची, राणीपेठ आणि बँगलोरसाठी आम्ही गेलेलो होतो भेल विजिटला, तिथे तुम्हाला पोस्टिंग भेटेल. आणि पॉवर सेक्टर साईड जर असेल, म्हणजे कुठे प्रोजेक्ट वगैरे असेल, तर तिथे तुम्हाला म्हणजे कुठं आता सपोज आपला भुसावळचा प्रोजेक्ट चालू आहे, तर तिथे तुम्हाला पोस्टिंग भेटू शकते. असं काही आहे इथे. तसंच 250 सुपरवायझर ट्रेनिंग आहे टेक्निकल. तर त्यामध्ये इलेक्ट्रिकलचे 55 55 अधिक 25 55 60 70 80 टोटल इलेक्ट्रिकलच्या 80 जागा झाल्या. तिथे पण राणीपेठ, हैदराबाद, बँगलोर, हरिद्वार, भोपाळ, विजाग आणि पॉवर सेक्टर साईड इथे पोस्टिंग राहील 22. मग तुम्ही खाली जाल तर इंजिनियर ट्रेनिंगसाठी फुल टाईम बॅचलर डिग्री पाहिजे, ठीक आहे. आणि हे बाकी जर असेल तर 5 इयर इंटिग्रेटेड डिग्री, ड्युअल डिग्री, बाकी सगळं. आणि जे सुपरवायझर ट्रेनिंग आहे त्याच्यासाठी फुल टाईम रेग्युलर डिप्लोमा पाहिजे. तेच इलेक्ट्रिकल मेन हे पाहिजे त्याच्यातली, इलेक्ट्रिकल आणि अलाइड ब्रांचेस म्हणू शकता. इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स इथे राहते, म्हणजे फॉर्म भरू शकता, ठीक आहे. अप्पर एज जर पाहिली तर इंजिनियर ट्रेनिंगसाठी 27 वर्ष आहे आणि 27 वर्ष सुपरवायझर ट्रेनिंगसाठी आहे. 29 वर्ष असले तरी तुम्ही फॉर्म भरू शकता, पण तुम्हाला मग पोस्ट ग्रॅज्युएशन पाहिजे. खाली जर आले तुम्ही फायनल इयरवाले पण भरू शकता, पण कसं राहते 1 जून 2025 पर्यंत त्यांचा रिझल्ट आलेला पाहिजे. त्यानंतर इलेक्ट्रिकलमध्ये कोणकोणत्या ब्रांचेस आहे, पॉवर इंजिनिअरिंग, इलेक्ट्रिकल अँड इन्स्ट्रुमेंटेशन अँड कंट्रोल, हाय व्होल्टेज पॉवर सिस्टीम, हाय व्होल्टेज इलेक्ट्रिकल मशीन, पॉवर प्लांट इंजिनिअरिंग, एनर्जी इंजिनिअरिंग, इलेक्ट्रिकल अँड अदर लाईट ब्रांचेस. तर एवढे सगळेच भरू शकता फॉर्म. मग तुम्ही खाली जर येणार तर हे रिलॅक्सेशन पण आहे. अप्पर एजमध्ये 5 वर्ष SC STला, OBCला 3 वर्ष, म्हणजे OBC 30 वर्षापर्यंत फॉर्म भरू शकतात आणि SC ST 32 वर्षापर्यंत. आणि सिलेक्शन प्रोसेस कशी राहील, कॅन्डिडेट्स इंटरेस्टेड इन जॉईनिंग भेल ॲज अ इंजिनियर ट्रेनी जर तुम्हाला बनायचं असेल तर CBT होणार. आणि बेस ऑन म्हणजे CBT जे राहील कम्प्युटर बेस्ड एक्झाम म्हणू शकता, म्हणजे CBE किंवा मग कम्प्युटर बेस्ड टेस्ट म्हणू शकता. म्हणजे त्याच्यातले सपोज आपल्या किती जागा आहे, 15 आहे का, 15 वाटते, 25 आहे, ठीक आहे. तर 25 5 125 125 जण त्याच्यातून सिलेक्ट करणार. आणि तेवढे जण कशाला बोलवणार, इंटरव्ह्यूसाठी. आणि इंटरव्ह्यू झाला की मग त्याच्यातल्या दोघांचे 75% वेटेज CBTला देणार आणि 25% वेटेज इंटरव्ह्यूला देणार. मग याच्यात ज्याचे जास्त स्कोर येणार त्याच्यापैकी 25 जण, टॉप 25 जण सिलेक्ट होणार. हे आपलं यूट्यूब चॅनल आहे ज्याच्यावर तुम्ही हा व्हिडिओ पाहताय, ते तुम्ही सबस्क्राईब करून घ्या लवकरच. आणि अधिक माहितीसाठी तुम्ही हे टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या. त्यानंतर खाली जर आला तर सुपरवायझर ट्रेनिंगसाठी कशी आहे सिलेक्शन प्रोसेस, इथे पण 2 स्टेजेस आहे. पहिली स्टेज आहे CBE म्हणजे कम्प्युटर बेस्ड टेस्ट. याच्यामध्ये कसं आहे, इंटरव्ह्यू आहे नाही तर 1:3 रेशो, म्हणजे 55 जण आहे तर 5 ते 15 150 म्हणजे 165 जणाला बोलवणार, असं काही आहे. त्याच्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार सेकंड स्टेजमध्ये. आणि मग जे टॉप नॉच 55 असेल त्यांना घेणार. आता पैसे किती भेटणार, इंजिनियर ट्रेनिंग आहे, आता तुम्ही ट्रेनीच आहे, सुपरवायझर ट्रेनिंग. तर ट्रेनी असूनही तुमचा बेसिक पे किती राहील, 50,000. आणि इथे सुपरवायझर ट्रेनिंगसाठी 32,000. आणि बाकी तुम्हाला कम्प्लिशन झाल्यावर तो 50,000 60,000 बनून जाईल बेसिक पे. आणि इथं 32,000चा 33,500 बनून जाईल. आणि मग इन्क्रीमेंट होत 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 1,80,000 पर्यंत इंजिनियर ट्रेनिंग बनणार, सुपरवायझर ट्रेनिंग 1,20,000 पर्यंत जाईल. अप्रॉक्सिमेट CTC जर पाहिलं तर इथे 12 लाख पर ॲनम आहे, इथे 7.5 लाख पर ॲनम आहे. एक बॉन्ड तुम्हाला लिहावं लागेल की तुम्हाला 3 वर्षापर्यंत हे इथे सर्व्हिस द्यावी लागेल. तर तुम्ही तोडा तर तुम्हाला मग पैसे भरावे लागेल. 5 लाख इंजिनियर ट्रेनिंगला आणि 3 लाख सुपरवायझर ट्रेनिंगला. त्यानंतर खाली जर पाहिलं तुम्ही तर एक्झामिनेशन फी आहे इथे
अनरिझर्व, EWS, OBCसाठी 600 आहे. प्लस GST जर लावली त्याचे प्रोसेसिंग फी 400 प्लस GST म्हणजे टोटल 1072 रुपये लागेल. आणि बाकी कॅटेगरीसाठी एक्झामिनेशन फी नील आहे, पण प्रोसेसिंग फी 472 लागेल. दोघांसाठी सेमच आहे. खाली जर पाहिलं तुम्ही हे म्हणजे शेड्यूल, तर ओपनिंग डेट काय आहे 1 फेब्रुवारी 25 आणि क्लोजिंग डेट आहे 28 फेब्रुवारी. एक्झामिनेशन म्हणत आहे 11-12 एप्रिलला, 13 एप्रिलला. तर हे टेंटेटिव्ह डेट्स आहे. तर मग त्यानंतर हे लिंक वगैरे पण टाकणार आणि मग तुम्हाला या टेलिग्राम चॅनलवर आपल्या त्याची माहिती भेटून जाईल. तर आय होप तुम्हाला हे जो फॉर्म आहे त्याच्यामधली सर्व माहिती मिळाली असेल आणि जेव्हा फॉर्म चालू होणार 1 फेब्रुवारीला तेव्हा तुम्ही हा भरून देणार. आणि काही डाऊट्स असले तर तुम्ही कमेंटमध्ये लिहू शकता आणि जे लिंक आहे ते आपल्या टेलिग्राम चॅनलवर तुम्हाला भेटून जाईल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तेव्हापर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.